नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आता माझी सकाळी कोकणातच होते, त्यामुळे मी सकाळी सकाळी मस्त अशी तांदळाची भाकरी करते। कारण इथे कोकणात सगळेजण नाश्ता हा खारी बटर टोस्ट असं करत नाही, शक्यतो जास्त करून तांदळाच्या भाकरीच करतात आणि त्याच्यावर सुक्की मच्छी किंवा लसूण खोबऱ्याची चटणी अशीच खातात नाश्त्याला। तर मला काही भाकरी जमत नाही गॅसवर मी किती पाहिजे तेवढा भाकरी करेन, पण चुलीवर मला खूप भीती वाटते। पण आमची काकी म्हणजे माझ्या मिस्टरांची काकी बोलते तू बस करायला, मी तुला सांगेल कशी टाकायची तव्या भाकरी वगैरे। तरी एक दोन वेळा मला चटके लागले भाकरी करताना, तेव्हा मला ती बहिणाबाईंची ओवी आठवली। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। खरोखर हाताला चटके लागल्याशिवाय ही भाकरीची गोडी आपल्याला लागणारच नाही। खूप छान भाकर झाली आणि आम्ही सर्व असे नाश्ता करून मस्त देवदर्शनाला निघालो आहे। कारण की आमच्या इथे श्री भैरवनाथांचं मंदिर आहे, ते म्हणजे माझ्या सासरीत आमचं कुलदैवत आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण यात्रेला निघालो आहे। दरवर्षी यायला भेटत नाही यात्रेला, तर ह्या वर्षी आहेत तर बोललं आपण का चुकवावं, सगळे दर्शन आपण करून घेऊ। त्यामुळे आम्ही मस्त दर्शनाला निघालो आहे। आम्ही राहतो रेवेच्या वाडीमध्ये आणि हे मंदिर आहे चिचघरमध्ये, तर हे जवळजवळच आहे, बाजूला काही जास्त लांब नाही, जास्त असं 10-15 मिनटाचा रस्ता इथे। तर काय लोक तर मधनं रस्ते काढून असे म्हणजे रानातनं वगैरे येतात। आम्ही तरी गाडीने आलो, पण खरंच जे लोक खरंच अशी म्हणजे त्रास करून देवदर्शनाला येतात ना, त्यांना खरंच कुठे ना कुठे देव आपल्याला त्यांना म्हणजे दर्शन हा देतच असतो कुठे ना कुठे। तर जेव्हा आपण खरोखर रांगेत उभं राहून दर्शन घेतो तेच खरं दर्शन असतं। तर हे बघा इथे ना आमची पालखी असते, जी शिमग्याला आता सगळ्या गावोगावी फिरणार आहे ती पालखी। तर त्याच्यासाठी इथे सगळे रांगेत उभे आहेत, कारण की हातभेटीचा नारळ देणार आहे। जेव्हा ती पालखी येते गावोगावी घरांमध्ये, तेव्हा एवढं आपल्याला जमत नाही आहे म्हणजे पटापट पूजा करायला। इथे पालखी असते म्हणून सगळेजण यात्रेला आले का इथे हातभेटीचा नारळ देतात। आणि आता आम्ही चाललो आहे मस्त दर्शन घ्यायला वरती मंदिरात। तर हे मंदिर आहे ना श्री भैरवनाथांचं आहे आणि इथे बघा आपले मस्त शिवलिंग आणि नंदी, परत गणपती बाप्पा, भरपूर असे म्हणजे जेवढे देव आहेत आमचे सगळे कुलदेवत वगैरे ते इथं ठेवलेले आहेत। कारण की तिथे मंदिराचं मी तुम्हाला बोलले काम चालले, गेल्या वर्षी तर आम्हाला दर्शन पण भेटलं नाही, कारण की हे देव सगळे इथेच होते आणि बाहेर गेटला लॉक होतं, कारण की काम चालू होतं बाजूला। आणि आम्ही आलो पण दुपारच्याच टायमाला होतो, त्यामुळे काय माहिती ते लोक जेवायला वगैरे पण गेले असतील कामगार, पण आम्हाला काही दर्शन भेटलं नाही। आणि इथे ना हे कलश ठेवले, तुम्हाला वाटत असेल हे कलश कसले आहेत, तर त्या कलशांमध्ये ना पाणी, ते पाणी ना जेव्हा म्हणजे पूर्ण देवांचं मंदिराचं काम होईल ना, तेव्हा हे देव तिथं जेव्हा स्थापन करणार, त्यांचा अभिषेक करणार, तेव्हा ह्याच पाण्याने अभिषेक करणार आहेत। पण बघा ना किती असं ना देवाचं खरोखर चमत्कार, त्या पाणीनं अजिबात कमी होत नाही। इथे मला पण माहिती नव्हतं, हे बघा इथे पण खाली कलश आहेत, मला यांच्या काकांनी सांगितलं की ना असं असं आहे म्हणून। खरं देवाची ना लीला खूपच भारी आहे खरंच। कधी कधी असं वाटतं का खरंच देव आहेत आपल्या संगती, आहेत देव का, असे चमत्कार आपल्याला बघायला भेटतात देवांचे। आणि हे मंदिर येते, त्या मंदिरातून म्हणजे छोटंसं असं बांधलं त्यांनी, देव इकडे ठेवलं। ते मंदिर मूळ तिथेच होतं, पण ते जुनं झाल्यामुळे ते काढलंय। आणि हे बघा इथे भैरवनाथांचं मंदिर असं लिहिलं आहे, श्री भैरवनाथाचं मंदिर। ते मला वाटतं लाईटीमध्ये असेल, रात्रीचं दिसणार ते। आणि इथे बघा अजून माती रेती वगैरे आहेच आहे, म्हणजे अजून थोडंफार काम चालू आहे, कारण की ह्या मंदिराची म्हणजे जेव्हा पूजा आहे देवांची अभिषेक वगैरे ती मे महिन्यात आहे, त्यामुळे मे महिन्यापर्यंत हे होणार आहे काम। आणि ह्या कलशावर जो भगवा फडकतोय, झेंडा फडकतोय, तो पाहून आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते, कारण की आज त्यांच्यामुळेच आपल्या मंदिरांवर कलश आहेत। खरोखर मला खूप अभिमान वाटतो आपण ह्या मातीत जन्म घेतल्याचा, खरंच खूप छान। तर हे मंदिर पण इतकं छान आहे ना, याचे बघा हे आतमधले आसन आहेत देवांचे, जे मंदिरांना ना एकदम शोभून जात आहेत। हे आसन खूपच छान वाटत होते, जो दगड वापरला त्यांचा आसनांसाठी खूप छान। आणि अजून म्हणजे बरंच काम झालंय, होत आलंय, पण लायटिंगचं वगैरे काम बाकी हे बघा वरती। तर एवढ्या वर्षांनी आता हे मंदिराचं काम करतायत, त्यामुळे एकदाच काय ते करणार ना काम, खूपच छान करत होते। आणि आजचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही मस्त असं, आणि आता खाली उतरलोय, जे आपल्याला हातभेटीचे नारळ द्यायचे देवाला,
तर चला तुम्ही पण. इथे एवढी गर्दी होती ना हातभेटीचा नारळ द्यायला, कारण की लोक वेगवेगळ्या गावातनं लोक आलेले आहेत इथे दर्शनासाठी. त्यामुळे थोडीफार बायकांची मचमच पण म्हणजे अशी चालली होती. जिथे जाऊ तिथे बायकांची भांडणंही असतातच. तर दर्शनासाठी पण भांडणं, पण एक बरं वाटतं का देवाच्या दर्शनासाठी बायका भांडत आहेत. तर मी पण रांगेतच उभी होती दर्शनासाठी. असं झालेलं कधी येतो आहे, कारण की देवाचं दर्शन घेते मी, हातभेटीचा नारळ देते, कारण की गरम पण खूप होत होतं. खूप छान असे वाजत होते हे लहान मुलं, ढोल वगैरे. खरंच आपले मुलं ही मोबाईलमध्ये असतात, त्यांना आहे ना हे असे ढोल वगैरे वाजवायला शिकवायलाच हवेत. खरंच खूप छान वाटत होतं. आणि ते ना इथे छोटे छोटे असे ना दुकानं होते यात्रेमध्ये. तर तुम्ही लोक मॉलमधनं वगैरे आपण तर नेहमीच काय ना काय वस्तू घेत असतो, तिथे तर भाव पण करत नाही. पण तुम्ही इथे जेव्हा ते हे गावातले लोक वगैरे म्हणजे बसतात दुकानं घेऊन, लांबून लांबून आणतात ते एवढ्या गोण्या भरून खाऊच्या वगैरे, तुम्ही त्यांच्याकडून 1-2 तर पॅकेट घेऊ शकता. मी कुठेही जाऊ दे यात्रेला तर नक्की घेते. भले तुम्ही खात नसाल, पण तुम्ही दुसऱ्याला प्रसादी म्हणून तर देऊ शकता ना. जेव्हा आपण त्यांच्याकडून काय विकत घेतो ना, त्यांच्यावरचा तो आनंद बघून खूप छान वाटतं. खरंच मला तो खूप बरं वाटतं का आपल्याकडनं त्यांच्या संसारासाठी थोडी मदत होते. ते बघून मला खूप आनंद वाटतं. तुम्ही गेलात ना कुठेही तर नक्की अशी त्यांना मदत करा. तर आम्ही असं मस्त असे दर्शन घेतलं आहे देवाचं. तर दर्शन झाले, आता आम्ही दर्शन करून निघालो आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.